नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान स्वरूपात. जळगावमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे तितूर नदीला पूर आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुराच्या पाण्यातून अनेक वाहनधारक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत. पावसाचं पाणी शेतात साचल्यानं पिकांचं नुकसान होत आहे. काढणीला आलेला सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अकोल्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं दगडपारवा प्रकल्पातील पाणी साठा 100% झालेला आहे. दगडपारवा प्रकल्पाचे 2 दरवाजे 2.5 सेंटीमीटरनं उघडल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. अकोल्यातील वान प्रकल्पामध्ये 99% पाणी साठा झाला असून धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आले. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. रत्नागिरीतल्या दापोली, मंडणगड तालुक्यासह सर्वच तालुक्यांना परतीच्या पावसानं झोडपलंय. यामुळे हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती असल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. नाशिकच्या मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड आणि नांदगावमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका काढणीला आलेली बाजरी, मका आणि सोयाबीनसह इतर पिकांनाही बसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. खराब वातावरणामुळे रत्नागिरीच्या दापोली हरणे बंदरात मच्छीमारांच्या बोटींनी किनारा गाठलाय. वादळ सदृश परिस्थितीमुळे बोटी वारंवार किनाऱ्यावर उभ्या ठेवाव्या लागतायत आणि त्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान होत आहे. वाशिममध्ये वरोली, धनज, गणेशपूर, कारंजासह अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं चांगलं झोडपून काढलंय. त्यामुळे काढणीला आलेल्या हजारो हेक्टरवरच्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झाल्यानं पर्यायानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. अंमळनेरमध्ये वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. याच तरुणाच्या कुटुंबातील 4 जण जखमी झालेत. मांडळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परतीच्या पावसाला सुरुवात झाली. मात्र या पावसानं शेतकरी हवालदिल झालाय. सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा, इन्सुली, मळगाव या भागामध्ये जोरदार पाऊस बरसलाय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार घडलाय. मुसळधार पाऊस पडत असताना कंत्राटदाराकडनं रस्त्याचं डांबरीकरण आणि साईड पट्ट्या भरण्याचं काम केलं गेलंय. मुसळधार पावसात डांबर मिश्रित खडी डंपरनं आणून मशीनच्या सहाय्यानं हे डांबरीकरण करण्यात आलं आणि हे निकृष्ट दर्जाचं काम पाहून स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. ही बाब लक्षात येताच आरपीआयनं आंदोलनाचा इशारा दिलाय. धुळ्यातल्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वितरण करण्यात आघाडी घेतली आहे. यंदा बँकेनं तब्बल 329 कोटी रुपयांचं विक्रमी कर्ज वाटप केलंय. यातून बँकेला 5,64,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झालाय. नाशिकच्या देवळा तालुक्यात चक्क 5 फुटांपेक्षा जास्त उंचीचं कणीस उगवलंय. वासोळ इथले चिंतामण मोरे यांच्या शेतात हे भलं मोठं कणीस उगवलं असून हे कणीस पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. तर यामुळे मोरे यांच्या उत्पन्नात 4 पटींनी वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोलापूर विभागातनं धावणाऱ्या 20 रेल्वे एक्सप्रेस गाड्या 18 तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. दौंड, मनमाड, दुहेरी मार्ग करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेला आहे. दौंड, मनमाड या मार्गाहून मुंबईकडे धावणाऱ्या एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत. गोंदियातल्या धान घोटाळ्याप्रकरणी देवरी उपप्रादेशिक व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. आशिष मुळेवारांनी 2,72,64,00,000 रुपयांच्या धानाचा अपहार केल्याचं सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे.
कर्नाटकमध्ये बसच्या तिकिटावरून गोंधळ झालाय। बसच्या तिकिटावर जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या एसटी बसच्या तिकिटावर कन्नडचा लोगो छापून आलाय। एकाच प्रिंटिंग कंपनीनं प्रिंटिंग केल्यानं हा गोंधळ झालाय। मात्र कर्नाटकमधल्या संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर ही तिकीटं वापरातून काढून टाकली गेली आहेत। अमरावती जिल्ह्यात विविध आजारांनी थैमान घातल्यानं एका बेडवर चक्क 2 ते 3 रुग्णांना उपचार घ्यावे लागतात, तर काही रुग्णांना बेडच मिळत नसल्यानं जमिनीवर झोपून त्यांना उपचार देण्याची वेळ आलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दल काढलेले उद्गार म्हणजे ते कुठे येऊन पोहोचले त्याचं द्योतक असल्याची प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। या सगळ्याचं विश्लेषण जनता करेल असं सांगत सत्ता गेल्याचं दुःख स्पष्टपणे दिसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। बीकेसीवरील शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी 52 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे। आणखी तपशील आल्यावर हा खर्च 70 ते 75 कोटींच्या वर झाल्याचंही दिसेल असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय। इतका पैसा कुठून जमा केला मी सगळा तपशील लोकांसमोर आणणार असल्याचा इशाराही खैरे यांनी दिलेला आहे। राज्यातले साखर कारखाने 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू होतील असं अतुल सावे यांनी सांगितलंय। ज्यांना साखर कारखाना चालवायचा आहे त्यांना आम्ही परवानगी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौंड तालुक्यातल्या पारगावमध्ये विविध विकास कामं आणि शेतकरी मेळाव्यांचं त्यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला अजित पवारांनी आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधलाय। भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आत्ताच्या कारभाऱ्यांनी अडचणीत आणला असून कारखाना सुरू करण्याकरता जिल्हा बँक सवलत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले। त्यानंतर एक बघणार आहोत। गेल्या 6 दिवसात 2 शासकीय सुट्टीचे दिवस आणि एक कॅबिनेट बैठकीचा दिवस सोडला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री या नात्यानं 4 दिवसात गडचिरोली, वर्धा, भंडारा आणि नागपूर या 4 जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेतल्यात। आज ते अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेणार आहेत। आज सकाळी देवेंद्र फडणवीस हे अकोल्याला पोहोचले की सुरुवातीला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर 11 वाजता अकोला जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची ते बैठकही घेणार आहेत। बैठक आटोपल्यानंतर ते अमरावतीला पोहोचतील आणि त्यानंतर 4 वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची ते बैठकही घेणार आहेत। त्यामुळे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा धडाका लावल्याचं पाहायला मिळतंय। 4 दिवसात फडणवीस यांनी 4 जिल्ह्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत। पालकमंत्री फडणवीस यांचा विदर्भ दौरा हा सध्या जोरात असल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस आज अकोला आणि अमरावती जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असतील। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। तुषार, देवेंद्र फडणवीस आज अकोला आणि अमरावती जिल्ह्यात आहेत। 4 दिवसात 4 जिल्ह्यांच्या बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत। त्यांच्या विदर्भ दौऱ्याच्या विषयीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? तुषार, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? तुषार यांच्याशी आपला संपर्क तुटलाय कदाचित। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। पण या फडणवीस यांच्या बैठकांचा जो सध्या जोरदार धडाका सुरू आहे त्याची सध्या विदर्भामध्ये जोरदार चर्चा। ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा बघूया गावाकडच्या बातम्या। संगमनेरमधल्या विद्यालयातील दिव्यांग चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी चित्रा वाघ यांनी मूकबधीर शाळेला भेट दिली आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली आहे। यावेळेला या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे।
जुन्नर तालुक्यातल्या शिवऋण प्रतिष्ठानचा संस्थापक अक्षय बोऱ्हाडेनं पोलीस कस्टडीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या प्रकरणी आरोपीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. खोट्या गुन्ह्यात अडकवल्यानं हे पाऊल त्यानं उचलल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. वाशिम शहरातल्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुचाकी धूत असताना एक युवक अचानक खाली कोसळला. खाली कोसळलेल्या या युवकाचा मृत्यू झालाय. मात्र या युवकाचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला की शॉक लागून हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. जळगावमधल्या